नितीश कुमार यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राजभवनात जाऊन राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांच्याकडे सोपवला राजीनामा। आजच शपथविधीची शक्यता। महाआघाडीत परिस्थिती योग्य नसल्याने राजीनामा दिला। नवीन आघाडीत कोणीच काम करत नव्हतं। नितीश कुमार यांचं वक्तव्य। नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याची कल्पना होती। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची प्रतिक्रिया। तर देशात अनेक आयाराम गयाराम, खरगेंचा टोला। नितीश कुमार यांचं मानसिक स्वास्थ्य ठीक नाहीये। अयोध्येत राम आहेत तर बिहारमध्ये पलटू राम। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची टीका। छगन भुजबळांची आज ओबीसी नेत्यांसोबत चर्चा। सायंकाळी 5 वाजता शासकीय निवासस्थानी बैठक। ओबीसींमध्ये आरक्षण संपल्याची भावना निर्माण झाली आहे। मराठे आता ओबीसींमध्ये वाटेकरी। छगन भुजबळांचं वक्तव्य। भुजबळांची ओबीसी आरक्षणासंदर्भातली भूमिका समता परिषदेची, राष्ट्रवादीची नाही। प्रफुल्ल पटेलांनी भुजबळांच्या भूमिकेपासून हात झटकले। भुजबळ सरकारमध्ये अस्वस्थ असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा। छगन भुजबळांनी सरकारमधून बाहेर पडावं। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। मराठा समाजाला अजून आरक्षण मिळालेलं नाही। मुख्यमंत्र्यांनी जरांगेंसह मराठा समाजाला फसवलं। ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांचं वक्तव्य। मनोज जरांगे मुंबईत आल्यानंतर सरकारने अध्यादेश काढला। यावरून सरकार किती असंवेदनशील आहे हे दिसून येतं। खासदार सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका। डोंबिवलीत सकल मराठा समाजाकडून खासदार श्रीकांत शिंदेंचा सत्कार। खासदार शिंदेंवर गुलाल उधळत मराठा समाजाने मानले आभार। मराठा समाज खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण 31 जानेवारीपर्यंत सुरूच। महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची माहिती। सर्वेक्षण संपल्यानंतर त्याबाबतचा अहवाल राज्य सरकारला पाठवला जाणार। भाजपच्या संत महंतांनी मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणं हा अतिरेक आहे। हा शिवरायांचा अपमान आहे। शिवरायांसोबत मोदींची तुलना करणाऱ्यांवर सामनातून टीका। खासदार नवनीत राणा आणि आमदार यशोमती ठाकूर यांच्यात श्रेयवादाची लढाई। एकाच रस्त्याचं यशोमती ठाकूर आणि नवनीत राणा यांच्याकडनं भूमिपूजन। नवी मुंबईत आजपासून विश्व मराठी संमेलनाचं आयोजन। राज ठाकरेंची संमेलनाला उपस्थिती। महाराष्ट्रातल्या सर्व शाळांमध्ये पहिलीपासून 10वी पर्यंत मराठी भाषा अनिवार्य करावी, राज ठाकरेंची मागणी। तर राज्यातील सर्व शाळांना 1ली ते 10वी मराठी सक्तीची करण्यात आलेली आहे। मंत्री दीपक केसरकर यांची माहिती। मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्य सरकारने घेतलेला निर्णय अमान्य। केंद्रीय मंत्री नारायण राणेंची प्रतिक्रिया। तर मराठ्यांचं खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार, राणेंचं वक्तव्य। मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटला। आता इतर समाजांना शैक्षणिक आणि नोकरीचं आरक्षण मिळावं यासाठी महायुती सरकार कटिबद्ध। मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढल्यावर मुंबईत लागले मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचे बॅनर। मराठा मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरेंनी लावले बॅनर। 13 फेब्रुवारीला कोल्हापुरातून अयोध्येला जाण्यासाठी विशेष रेल्वे सोडणार, रेल्वे प्रवासी सेनेचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे यांची माहिती। तर अयोध्येतून परतीच्या प्रवासाला ही रेल्वे 16 फेब्रुवारीला सुटेल। फेब्रुवारीपासून शेवडी नावाशिवाय अटल सेतूवरून थेट कोस्टल रोडवर येता येणार। या प्रकल्पामुळे इंधनाची 34 तर वेळेची 70% बचत होणार असल्याची माहिती। हुंड्यासाठी नवविवाहितेची गळा चिरून हत्या। वाशिमच्या वाघजाळी गावातली घटना। या प्रकरणी 2 आरोपींना अटक। पती गजानन शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न। दिल्लीतील कालकाजी मंदिरातील जागरण कार्यक्रमात व्यासपीठ कोसळून एकाचा मृत्यू, 17 जखमी। परवानगी नसतानाही कार्यक्रमाचं आयोजन। आयोजकांविरोधात गुन्हा दाखल। नाशिकच्या मनमाडमध्ये पुरातन गुरुद्वाराच्या नूतनीकरण कामाला सुरुवात। बाबा दीपसिंगजी यांच्या जयंतीनिमित्ताने शीख धर्मगुरूंच्या हस्ते कामाचा शुभारंभ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।